पावसाळा सुरू झाला की प्रत्येकाच्या मनात एकच नाव येतं, ते म्हणजे लोणावळा. हिरव्यागार डोंगररांगा, धुक्याची चादर, कोसळणारे धबधबे आणि थंडगार वारा. हा अनुभव शब्दात सांगणं कठीण आहे, पण या सौंदर्याचा आनंद घ्यायचा असेल तर प्रत्यक्ष लोणावळ्याला जाणं महत्त्वाचं ठरेल. लोणावळ्याला भर पावसाळ्यात जाताना काही महत्त्वाची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे. पावसाळ्यात लोणावळ्याला गेल्यानंतर नेमकी कोणती काळजी घ्यायची आणि कोणती ठिकाणे पाहायची हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी अभिजित आणि आपण पाहत आहात प्राईम एक्सपोज. पावसाळ्यामध्ये लोणावळा पाहायचं म्हटलं तर तिथं पाहण्यासारखी अनेक सुंदर ठिकाणं आहेत आणि प्रत्येक ठिकाणाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. महत्त्वाचा पाहण्यासारखा पॉईंट म्हणजे टायगर पॉईंट. पावसाळ्यातील दाट धुके, खोल दऱ्या आणि ढगांचा अप्रतिम नजारा येथे पाहायला मिळतो. सूर्योदय आणि संध्याकाळचे दृश्य इथले विशेष आकर्षण असते. दुसरा पॉईंट म्हणजे लायन्स पॉईंट. पावसाळ्यातील भुरभुर पडणारा पाऊस, निसर्गाच्या सानिध्यातील दाट धुके अशा वातावरणात या पॉईंट्सवर गरमागरम भजी, मक्याचे कणीस आणि चहाचा आस्वाद या लायन्स पॉईंटवर घेता येतो. फोटोग्राफीसाठी हा पॉईंट अतिशय लोकप्रिय आहे. आता तिसरा आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे भुशी धरण. पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहामुळे हे ठिकाण सर्वाधिक गजबजलेलं असतं. इथल्या पायऱ्यांवरून वाहणारे पाणी हे मुख्य आकर्षण आहे, परंतु मुसळधार पावसात आणि प्रशासनाने बंदी घातली असल्यास पाण्यात उतरणे टाळावे. चौथा पॉईंट म्हणजे कार्ला लेणी. सुमारे 2000 वर्षापूर्वीची प्राचीन बौद्ध लेणी इतिहास आणि स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. निसर्गरम्य ठिकाणी सहकुटुंब आल्यानंतर कार्ला लेणी पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. पाचवा पॉईंट म्हणजे भाजे लेणी. कार्ला लेण्यापासून काही अंतरावर भाजे लेणी आहेत. प्राचीन बौद्ध गुहा, स्तूप आणि सुंदर कोरीवकाम इथं पाहायला मिळतं. ट्रेकिंग आणि इतिहासप्रेमींसाठीही हे उत्तम ठिकाण आहे. शिवप्रेमींसाठी इथला लोहगड किल्ला हे एक ऐतिहासिक ठिकाण पाहण्यासारखं आहे. इसवी सन 1648मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील केला. त्यानंतर 1665च्या पुरंदर तहानंतर हा किल्ला मुघलांकडे गेला, परंतु 1670मध्ये शिवाजी महाराजांनी तो पुन्हा जिंकला. सुरतेच्या मोहिमेत मिळालेला खजिना काही काळ या किल्ल्यावर ठेवण्यात आला होता. पुढे पेशव्यांच्या काळात नाना फडणवीस यांनी येथे काही बांधकामं केली आहेत. या किल्ल्यावर विंचू काटा म्हणजे विंचवाच्या शेपटीसारखा दिसणारा किल्ल्याचा भाग हे लोहगडचे सर्वात प्रसिद्ध आकर्षण आहे. त्याचबरोबर 4 भव्य दरवाजे, पाण्याची टाकी, शिवमंदिर आणि या किल्ल्यावरून सह्याद्रीचे दिसणारे विहंगम दृश्य हे पाहण्यासारखे आहे. त्याचबरोबर पवना तलाव, कुणे धबधबा, तुंगारली तलाव ही पाहण्यासारखी आहेत. गर्दीपासून दूर, शांत आणि निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफीसाठी तुंगारली तलाव हे उत्तम ठिकाण आहे. राजमाची पॉईंट आणि लोणावळा बाजार की जिथे प्रसिद्ध चिक्की, फज, चॉकलेट, मसाले आणि स्थानिक खाद्यपदार्थांसाठी गरजेचे ठिकाण म्हणजे लोणावळा बाजार. निसर्गरम्य ठिकाणी असलेलं लोणावळा हे पावसाळ्यात प्रचंड गर्दीनं गजबजलेलं असतं. येथील पॉईंट्सवरील अंतर्गत रस्ते हे अतिशय खराब आणि खड्ड्यांनी भरलेले आहेत. त्यामुळे लोणावळा पाहताना पावसाळ्यामध्ये विशेष काळजी घेतली पाहिजे. शनिवारी आणि रविवारी इथले सर्व अंतर्गत रस्ते प्रचंड गर्दीने गजबजलेले असतात. त्यामुळे शक्यतो शनिवार रविवार टाळून लोणावळा पाहणं उचित ठरू शकतं. पावसाळ्यात लोणावळा फिरायला जाणार असाल तर चांगल्या दर्जाचे रेनकोट की जे छत्रीपेक्षा उपयोगी ठरतील, घसरणार नाहीत असे ट्रेकिंग शूज किंवा स्पोर्ट्स शूज, मच्छरांपासून संरक्षण करणारे रिफिलंट, पॉवर बँक, मोबाईल चार्जर, आपल्या अमूल्य वस्तू म्हणजे किमती वस्तू ठेवण्यासाठी लहान वॉटरप्रूफ बॅग आदी वस्तू बरोबर असल्यास आपल्याला लोणावळा पाहताना अडचण येणार नाही. संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेलं लोणावळा सहकुटुंब किंवा मित्रांसोबत पाहण्यासारखं ठिकाण आहे. पुणे मुंबई हायवेवरच हे ठिकाण असल्यामुळे जाण्या येण्याची कुठलीही अडचण नाही. फक्त गर्दी नसताना जा म्हणजे लोणावळा संपूर्ण फिरता येईल. तुम्हाला याबद्दल काय वाटतं किंवा अजून कोणती माहिती राहिली असल्यास ती कमेंटमध्ये लिहा आणि प्राईम एक्सपोज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.